आमचे करजिवण्याचे महाराज म्हणतात, देव देवळात नसतोय. कोरोना देव देवळात होता काय? नव्हता. देवळाला कुलप होती आणि देवळातल्या कुलप असताना देव बाहेर पडला. कुणाच्या माध्यमातून पडला? मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून पडला. कोरोना सेंटर कुणी उभा केलं? शशिकांत खोतानं. पण त्याचं कोरोना सेंटर उभा करण्याच्या पाठीमागचं जे मुश्रीफ साहेबांचा मला आधार होता, त्याच्यामुळे मी कोरोना सेंटर उभा केलं. आणि हळदवणे आणि करजिवण्यातले दोन्ही गावातले पेशंट बरे होऊन घरी पोहोचवण्याचं काम मी केलं. सांगण्याचा भावार्थ हा आहे की समाजामध्ये आपण ज्यावेळी एखादा सामाजिक कामामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो, त्यात मुश्रीफ साहेब आजपर्यंत कमी पडले. मंत्री झाले, कॅबिनेट मंत्री झाले, राज्याचे प्रमुख नेते म्हणून मुश्रीफ साहेबांच्याकडे बघितलं जाते. या राज्यामध्ये मुश्रीफ साहेबांची ओळख कशी आहे? गोरगरिबांचे काम करणारा हा माणूस आहे. श्रावणबाळ आहे तो. कितीही मोठा आजार असू दे, मुंबईतल्या मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये आजार बरा करून घरापर्यंत पोहोचवण्याचं काम हे मुश्रीफ साहेब करतोय. कागल तालुक्यामध्ये 700 देवळं बांधली. हे आम्ही म्हणत नाही, ही राज्यातली लोक म्हणतात. पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था केल्या, शेतीच्या पाण्याच्या व्यवस्था केल्या, रस्ते केले, पुलं लहान होती पूर्वी, आता पुलाची उंची वाढवली आणि टकाटक रस्ते केले. म्हणजे साहेबांनी भौगोलिक विकास केला, पण वैयक्तिक विकास राजकारणामध्ये करणारा माणूस या महाराष्ट्रामध्ये कोण असेल तर तो मुश्रीफ साहेब. कोण करते व सकाळी 5-5:30 ला उठून बसते? कोण एक मला मंत्री दाखवा, एक आमदार दाखवा. 5 ला उठून 11 वाजेपर्यंत हजारो लोकांची गाराणं ऐकायची. एखादं आपल्या घरात 2-3 प्रश्न घेऊन लोक आलं श्रीकांत तर आम्ही चिडतोय का नाही, काय आले काय चालले घरात राहू देणार? कंटाळतच नाही साहेब. आणि एक दैवी देणगी आहे की अशी देणगी आहे की तुमचा जन्म हा गोरगरिबांच्यासाठी झाला, तुमचा जन्म हा दीनदलितांच्यासाठी झाला, तुमचा जन्म हा या कागल तालुका नाही, कोल्हापूर नाही तर महाराष्ट्रातल्या लोकांना आधार देण्यासाठी झाला. अशा प्रकारचा हा मुश्रीफ साहेब. आता ठीक आहे, पण कधी 25, 30, 50 वर्षांनी इतिहास लिहिला जाईल राजकारणाचा या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये, तर 1 नंबरचं नाव कुठलं असेल तर ते मुश्रीफ साहेबांचं नाव असणार. कारण कुटुंबच माहित नाही, कुटुंबाची व्याख्या मुश्रीफ साहेबांनी विसरली. आणि माझा कागल तालुक्याचा प्रत्येक माणूस हा माझा आहे, माझ्या कुटुंबाचा आहे. प्रत्येकाचं समाधान झालं पाहिजे अशा पद्धतीनं काम हे मुश्रीफ साहेबांनी आता केलं. म्हणून या पुढच्या राजकारणामध्ये निवडणुका येतात जातात, येथील निवडणूक ही अतिशय मताधिक्यानं मुश्रीफ साहेब निवडून येणार आहे. कारण आशीर्वाद जेवढा आहे. अनेक संजय गांधी श्रावणबाळची पेन्शन घेणारी लोक 21,000 आहेत या कागल तालुक्यामध्ये. किती? 21,000. त्यांचा आशीर्वाद मुश्रीफ साहेबांच्या पाठीमागे आहे. अनेकांना जगवण्याचं काम 6 महिन्याच्या मुलापासून ते 80 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत जगवण्याचं काम मोठमोठ्या हॉस्पिटलमधनं अन्न आणि घरात सोडणं, त्यांचा आशीर्वाद मुश्रीफ साहेबांच्या पाठीमागे आहे. 700 देवळं बांधली, तो आशीर्वाद मुश्रीफ साहेबांच्या पाठीमागे आहे. अनेक दिंड्या जातात पंढरपूरला, पण त्यांना मदत करणं, त्यांची काळजी घेणं, त्यांचा आशीर्वाद हा मुश्रीफ साहेबांच्या पाठीमागे आहे. अनेक गणेश उत्सव मंडळ या कागल तालुक्यात तयार, पण गणपतीचा उत्सव मोठ्यानं करायचा म्हणून तरुण मंडळी मुश्रीफ साहेबांच्याकडे जातात आणि मुश्रीफ साहेबांनी मदत केल्यानंतर गणपतीचा उत्सव चांगला होतो. तो आशीर्वाद मुश्रीफ साहेबांच्या पाठीमागे. आणि म्हणून मी अनेक वेळा म्हणत असतो की आपल्या घरचा माणूस जर कर्तृत्ववान असेल तर ते घर मोठं होते. गावातला माणूस आपला एक पुढारी जर तो मोठा असेल तर ते गाव मोठं होते. पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रामध्ये एखादा पुढारी तो आपलं घर सोडून ज्यावेळी सामाजिक काम करतो त्यावेळी पंचायत समिती मतदारसंघ होतोय, जिल्हा परिषद मतदारसंघ होतोय. आणि मुश्रीफ साहेबांच्यामुळे कागल तालुका हा अग्रेसर आहे या महाराष्ट्रात. काय कमी केलं नाही मुश्रीफ साहेबांनी. कधीही त्यांना भेटायला जावा, घरचं भेटायला जावा, गावाचं काम घेऊन जावा, कलेक्टर ऑफिसचं काम घेऊन जावा, पोलीस स्टेशनचं काम घेऊन जावा, मंत्रालयातलं काम घेऊन जावा. कुठल्याही कामामध्ये मुश्रीफ साहेब आज सकाळी 6 वाजल्यापासून आपल्या सेवेला उपलब्ध असतात. आणि म्हणून या लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये महाराष्ट्रात सगळ्याच जिल्ह्यात होत असेल का नाही काम, सगळ्याच तालुक्यात होत असेल का नाही, 1 नंबरचं काम हे कागल तालुक्यामध्ये झालं. साहेब आज सकाळची गोष्ट, काल रात्री 10 वाजता मला गावातल्या एका वार्डातल्या महिला त्यांचा फोन आला, दादा आम्ही लाडक्या बहिणी तुम्हाला राखी बांधणार. मी भावनिक झालो. मी म्हटले कामं केली, 95%
कापशी गावातल्या बहिणींना 3,000 रुपये खात्यावर जमा झाले. एका वार्डातल्या आल्या, मला म्हटले सकाळी, मग सकाळी 10ला सोसायटीमध्ये गेलो, केवढं भावनिक वातावरण. हे हात सगळा माझा राखीनं भरलेला होता. आणि त्या बायका भाषण करायच्या, साहेब बायका 3,000 मिळाल्यात का नाही, त्या एवढ्या भावनिक झाल्या. 7-8 बायका भाषण केल्या आणि मी परत भाषण केलं आणि मुश्रीफ साहेबांचं मत पटवून दिलं. मुश्रीफ साहेबांच्यामुळे हे झालं. आता कोण म्हणतंय राजकारणामध्ये शत्रू हे राजकारणात मुश्रीफ साहेबांचे असणार. उद्या कागल तालुक्याच्या निवडणुकीमध्ये एखादा देव उभा केला. आता मुश्रीफ साहेबांनी म्हटलं देवाला उभा करतो, आता मी थांबतो, तरी 30% मतं साहेब देवाच्या विरोधात. कारण समाज हा असा आहे की देवाला न मानणारी माणसं या जगामध्ये आहेत. आणि म्हणून आत्ताच्या या आपल्या सगळ्या आतापर्यंतच्या राजकीय जीवनामध्ये हळदवडे आणि करजिवणे कुणी दुसऱ्यांनी कामं केल्या दोन. कधी तर 5 वर्षांनी निवडणुकीला येतील, तुमच्या विरोधातली माणसं गोळा करायची आणि निवडणूक लढवायची. पण मुश्रीफ साहेबांनी राजकारणाची व्याख्या बदलली. कुणीही त्यांच्या घराकडे जातोय, कुठल्याही गटातटाचा, कुठल्याही पक्षाचा, कुठल्याही जातीचा कोणी आला तरी समोर आलेल्या माणसाचं काम करणे हे मुश्रीफ साहेबांनी ते ठेवले. जसं देवळात जातो आपण ज्योतिबाच्या, माता टेकतो आणि देवाकडे मागतोय, त्या पद्धतीनं हा आमचा देव आहे. देव कुठं आपण उडकरम जात नाही. देव हा माणसात आहे. माणसातला देव हा आपल्याला कागल तालुक्याचा आपला नेता आपल्याला लाभलेला आहे. म्हणून या राजकारणामध्ये अनेक संकट, अनेक संघर्ष, अनेक दुःखाचे प्रसंग, अनेक आपल्या बरोबरच्या लोकांच्या बरोबर लढाई झाल्या, आपल्या नेत्याबरोबर लढाई झाल्या. पण आपल्या कागल तालुक्यातला सुजलाम सुफलाम करण्याच्या पाठीमागे काम हे मुश्रीफ साहेबांनी केलं. मी कितीही सांगेल, कितीही बोलल तेवढं कमी आहे. तोंडाची गोष्ट नाही. विक्रमसिंह गाडगेंच्या पासून बाजूला झाले, परत मुश्रीफ साहेब मंडलिक साहेबांच्यावर राहिले, तो कारखाना काढला, मंडलिक कारखाना काढला, मंडलिक साहेबांच्याकडनं वेगळं झाले, परत हा कारखाना काढला. या कारखान्याला नाव त्यांनी सरसेनापती संताजी घोरपडे दिलं. घरातलं दिलं असतं तरी चाललं असतं. कापशीमध्ये आता स्मारक होते, त्याचं एक 15-20 दिवस महिन्यानं त्याचं उद्घाटन आहे, ते झालं. शिवाजी महाराजचा पुतळा उभा केला, गडिंग्लजला शिवाजी महाराजचा पुतळा उभा केला, बसवेश्वर महाराजांचा पुतळा उभा केला. जेवढं काय या कागल तालुक्यामध्ये करता येईल ते सगळं आता केलेलं आहे. रस्ते तर आपण बघतायत. आणि म्हणून या येतेल्या भविष्यामध्ये अशा माणसाची पाठराखण करणं ही आपली जबाबदारी. काय मागल ते देतो, मग जे म्हणाल ते आपल्याला मिळते, म्हणून आपण सुखी आहे. आणि असा या एक अवाढव्य आणि वैभवशाली माणूस आहे, अशा या माणसाचं आपण जपणूक करणं हे भविष्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं. आया बहिणी या म्हणजे एखादी वेळी पुरुष बदलतोय निवडणुकीत, महिला बदलत नाही. मला 5 निवडणुकीचा अनुभव आहे साहेब, की 5ही निवडणुकीमध्ये तुम्हाला महिलांनी विजय केला. पुरुष जरा बदलतोय आतल्या राहते, महिला अजिबात बदलत नाही. महिला म्हणते माझा मुश्रीफ साहेब नवऱ्याचं ऐकत नाही, कोण पैसे द्यायला आलं तर ऐकत नाही, ती मुश्रीफ साहेबालाच मतदान करते. असा हा लाडका भाऊ या कागल तालुक्यातला हा मुश्रीफ साहेब आहे. म्हणून येथील या सगळ्याचा आपण जर अभ्यास केला तर याचा सगळ्यात शेवटी काय येते, ज्यावेळी मुश्रीफ साहेब उभारतील त्यावेळी आपण शिक्का मारतो. मुश्रीफ साहेबांचं चिन्ह घड्याळ आहे, तेच राहणार आहे. अनेक जण मुश्रीफ साहेबांना पाठिंबा द्या. आता कालच आनंदा दादाने पाठिंबा दिला मुश्रीफ साहेबांना. त्यामुळे मंडली गटाची सगळी लोक प्रामाणिकपणे आहेत. संजय बाबांनी तर उघड पाठिंबा दिला. राजकारणामध्ये एखाद्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये एकमेकाच्या विरोधात उभारलं तर आयुष्यभर तो शत्रू होतोय. संजय बाबा 5 वेळेला उभारले मुश्रीफ साहेबांच्या विरोधात, 6 वेळेला. पण ज्यावेळी मुश्रीफ साहेब निवडून आले त्यावेळी संजय बाबा त्यांचं अभिनंदन करायला. मैत्री शेवट महत्वाची आहे हो. आता आयुष्याच्या शेवटी 70-72 वयाला त्या संजय बाबांनी मुश्रीफ साहेबांना पाठिंबा दिला, असा दिला की येतेल्या निवडणुकीमध्ये आतापर्यंत जेवढं लीड नव्हतं त्याच्यापेक्षा जास्त मतांनी मुश्रीफ साहेब निवडून येतील, अशा पद्धतीचं संजय बाबांनी सांगितलं. म्हणून एक आगळा वेगळा माणूस आहे मुश्रीफ साहेब. संजय बाबा पाठिंबा द्यायचं, संजय दादाने पाठिंबा द्यायचं, अनेक जणांनी, अनेक गटातटाचे लोक, अनेक आशीर्वाद या कागल तालुक्यामध्ये मुश्रीफ साहेबांच्या पाठिंबा. आणि म्हणून मी कायमपणे म्हणत असते, महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये अनेक गोष्टी घडतील वरच्या लेवलला, काही होईल, पण कागल तालुक्यातलं राजकारण हे मुश्रीफ साहेबांच्या भोवती फिरतंय. एवढं वैभवशाली आपलं नेतृत्व आहे.
जिल्ह्यावर पकड आहे, कोल्हापूर जिल्ह्यावर पकड आहे, महाराष्ट्रावर पकड आहे आणि आपण सगळे भाग्यवान की असा आमदार मिळाला. तिरका नाही तर कोण विचारतो आमदारला. एकदा निवडून गेला की कवा तर त्याच्या घराकडे चिठ्ठी लिहून द्यायची आणि भेटायला येतो, तो पण वेळेत भेटत नाही. वर्षातनं 2-4 वेळा मुश्रीफ साहेब ज्योतिबाच्या या देवळामध्ये येतात, झालेल्या विकास कामाचं उद्घाटन करतात, पुढची यादी घेऊन जातात आणि पुढच्या वेळी परत सरपंच उद्घाटनला येतात. म्हणून आपण सगळ्यांनी येतेल्या निवडणुकीमध्ये मी आपला जास्त वेळ घेणार नाही. निवडणुकीचे दिवस आहेत आणि मुश्रीफ साहेब उमेदवार आहेत, त्यामुळं आत्तापासून विरोधकांच्या कुठल्याही प्रश्नाला उत्तर व्हॉट्सअप बिटसअप गैरसमज काही करतील लोक, काही कुठल्याही धराला जातील. मुश्रीफ साहेबासारखं काम करायला बघायला. मुश्रीफ साहेब गरीबाला भेटला, हे गरीबाला भेटायला जातात. मुश्रीफ साहेबांनी पाणी पूजन केलं, हे पाणी पूजन करायला चालले. मुश्रीफ साहेब कुणाच्या एकाच्या घरात गेल्यात, त्यांच्या घरात चालल्यात. असं डुप्लिकेट याच्यामध्ये कधीही चालत नाही. कारण जनतेच्या मनातला राजा हा मुश्रीफ साहेब आहे, बरोबर आहे ना? जनतेच्या मनातला राजा कोण आहे? मुश्रीफ साहेब आहे. आणि अशा राजाचं नेतृत्व टिकवणं आणि आपल्या आयुष्यात परत याच्यापेक्षा चांगले सुखाचे दिवस आणणं हेच आपलं कर्तव्य आहे. म्हणून येथील निवडणुकीमध्ये हळदवडा आणि करंजीवणं साहेब अतिशय मोठं लीड या दोन्ही गावातनं आपल्याला मिळेल हे मला खात्री आहे. एवढंच या निमित्तानं सांगतो आणि इथंच थांबतो. जय महाराज.